सध्या राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे, ती म्हणजे आदित्य ठाकरेंची शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी होणारी संभाव्य नियुक्ती। मात्र स्वतः आदित्य ठाकरे यांनी कार्याध्यक्षपद दिले जाण्याबाबत पक्षामध्ये चर्चा झालेली नाही असं सांगितलं आहे। पण या अनुषंगाने शिवसेनेचा पुढचा चेहरा हे आदित्य ठाकरे कसे असतील हे सांगण्यासाठी आज मी तुमच्या समोर उभी आहे। नमस्कार, मी स्वराली आणि तुम्ही पाहताय कट टू कट। खरं तर ठाकरे कुटुंबामध्ये जन्मताच नेतृत्व मिळालं आहे, ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे नंतर उद्धव ठाकरेंमध्ये पाहायला मिळाले। आपला मुलगा आणि आपला पुतण्या असा प्रश्न जेव्हा त्यांच्या समोर उभा राहिला तेव्हा त्यांनी आपल्या मुलाला निवडलं आणि पुतण्याला बाजूला केलं। बाळासाहेब ठाकरेंचं आपल्या मुलापेक्षाही जास्त प्रेम असलेला पुतण्याला म्हणजेच राज ठाकरेंना मात्र शिवसेनेपासून लांब केलं। मी तुम्हाला याची आठवण करून देतेय, कारण आता उद्धव ठाकरेंसमोर ऑप्शन जरी दुसरा नसला तरी एकमेव पर्याय त्यांच्या समोर आहे, तो म्हणजे आदित्य ठाकरे। राज्यात जेवढे काही तरुण राजकीय नेते आहेत त्यापैकी पहिल्या यादीत ज्यांचं भावी नेतृत्व म्हणून नाव येऊ शकतं ते म्हणजे आदित्य ठाकरे यांचं। त्यामुळे आज आपण आदित्य ठाकरे यांचा एकूण प्रवास कसा राहिलाय ते पाहणार आहोत। खरं तर बॉम्बे स्कॉटिश स्कूलमधून शिक्षण घेतलेल्या आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रभर दौरे केले, लोकांशी अपील झाले, त्यानंतर राजकीय भूमिका देखील आदित्य ठाकरेंनी घेतल्या आहेत। त्या परिपक्व जरी नसल्या तरी त्यांचा उल्लेख करावा इतक्या त्या मोठ्या आहेत। आणि म्हणून आज आपण आदित्य ठाकरेंच्या राजकारणाची सुरुवात कशी झाली तेच पाहणार आहोत। बहुतांश लोकांना कदाचित ही गोष्ट माहिती नसेल, ती म्हणजे ठाकरे घराण्याचं आणि कलेचं एक रक्ताचं नातं आहे। कलेचा हा वारसा आदित्य ठाकरेंकडेही आला। आदित्य ठाकरे एक चांगले कवी आणि गीतकार देखील आहेत। त्यांच्या इंग्रजी कवितांचा माय थॉट्स इन व्हाईट अँड ब्लॅक हा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे। 2007 साली हा कविता संग्रह प्रकाशित झाला। त्यानंतर त्यांचा उम्मीद या गीतांचा अल्बम देखील आहे। या अल्बममध्ये त्यांची एकूण 8 गाणी आहेत। आदित्य ठाकरे यांचे पणजोबा प्रबोधनकार ठाकरे हे थोर समाजसुधारक होते। आजोबा बाळासाहेब ठाकरे हे संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात स्थान निर्माण करणारे हिंदू हृदय सम्राट होते। वडील उद्धव ठाकरे हे देखील महत्त्वाचे नेते असल्याने आदित्य यांना लहानपणापासूनच घरातच राजकारणाचे बाळकडू मिळाले। 2010 मध्ये मुंबई विद्यापीठात शिकत असताना आदित्य यांनी पहिल्यांदा आंदोलन केलं। अनिवासी भारतीय रोहिंग्टन मिस्त्री यांच्या सच अ लॉंग जर्नी या पुस्तकाच्या विरोधात त्यांनी आंदोलन केलं होतं। त्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनात या पुस्तकाची होळी करण्यात आली होती, कारण त्यात मराठी भाषेबद्दल अवमानकारक उद्गार काढल्याने हे आंदोलन करण्यात आलं होतं। 2010 हे वर्ष आदित्य ठाकरे यांच्यासाठी ऐतिहासिकच म्हणावं लागेल, कारण 2010च्या दसरा मेळाव्यात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी युवा सेनेची घोषणा केली। यावेळी हजारो लोकांच्या साक्षीने बाळासाहेबांनी आदित्य यांच्याकडे युवा सेनेची जबाबदारी सोपवली। आदित्य यांनी ही स्टेजवरच हजारो लोकांसमोर नतनमस्तक होत ही जबाबदारी स्वीकारली आणि आदित्य यांचा खऱ्या अर्थाने राजकारणात प्रवेश झाला। आदित्य यांनी शिक्षण घेता घेता युवा सेनेची ही बांधणी सुरू ठेवली होती। मुंबई विद्यापीठात त्यावेळी मनसेचा दबदबा निर्माण झाला होता, मात्र युवा सेनेने विद्यापीठात आपलं वर्चस्व निर्माण केलं। सिनेटच्या निवडणुकीत 1-2 जागांचा अपवाद वगळता युवा सेनेने सर्वच जागा जिंकल्या होत्या। आदित्य ठाकरे यांचे नेतृत्व आणि त्यांनी केलेल्या नियोजनामुळेच युवा सेनेला विद्यापीठात वर्चस्व निर्माण करता आलं होतं। युवा सेनेने जम बसवल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या कामातही लक्ष घातलं। मुंबई महापालिका आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये त्यांनी प्रचारास सुरुवात केली। रॅली, डोर टू डोर व्हिजिट करून त्यांनी मतदारांना आपलंसं केलं। वडील उद्धव ठाकरे यांनी देखील खंबीरपणे साथ देत त्यांनीही प्रचार केला। त्यामुळे शिवसेनेला महापालिकेत सत्ता राखणं सोपं झालं। 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे शिवसेनेचं ब्रीद आहे, त्यानुसार शिवसैनिक काम करत असतात। आदित्य ठाकरेही त्यात मागे राहिले नाहीत। त्यांनी देखील दुष्काळी भागांना भेटी देऊन शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर मदत केली आहे। कर्जत, कसारा, मोखाडाचा भाग असो की मराठवाडा विदर्भाचा भाग असो, या भागात जाऊन आदित्य यांनी गोरगरिबांना मदत केलेली आहे। तर 2017 पासून त्यांनी पक्ष बांधणीसाठी देखील प्रचंड कष्ट घेतले आहेत। 2019 मध्ये विधानसभेची निवडणूक लढणारे ठाकरेंच्या घराण्यातील ते पहिले ठाकरे ठरले। मुंबईतल्या वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे निवडून आले। 2019च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपची युती होती। निवडणुकीनंतर मात्र मुख्यमंत्री पदाच्या फॉर्म्युल्यावरून युतीत बिनसले आणि शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी घरोबा केला। त्यामुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची महाविकास आघाडी राज्यात उदयास आली। या आघाडीचं नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्याकडे आलं होतं। उद्धव ठाकरे राज्यात मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आणि आदित्य यांनीही उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात स्थान मिळवलं। 30 डिसेंबर 2019 रोजी त्यांच्याकडे पर्यटन, पर्यावरण आणि राज्य शिष्टाचार मंत्रीपद देण्यात आलं। एकाच मंत्रिमंडळात बाप मुख्यमंत्री आणि मुलगा कॅबिनेट मंत्री असण्याची राज्यातील ही पहिलीच घटना आहे।
मात्र जून 2022 मध्ये एकनाथ शिंदेंनी बंड केलं आणि शिवसेनेचे 2 तुकडे झाले. पक्षाचं नाव धनुष्यबाण चिन्ह हातून गेल्यानंतरही आदित्य ठाकरे डगमगले नाहीत. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. शिवसंवाद यात्रा काढली आणि कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह भरला. विरोधकांनी विशेषतः नितेश राणे यांनी त्यांना पेगवीन म्हणून डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या आवाजाची नक्कल केली, पण आदित्य ठाकरे शांत राहिले. त्यांनी प्रत्येक टीकेला संयमानं आणि पुराव्यासहित उत्तर दिलं. त्यानंतर प्रेझेंटेशन देऊन पत्रकार परिषद घेण्याचा ट्रेंडही आदित्य ठाकरे यांनी आणला. 2024 मध्ये आदित्य ठाकरे दुसऱ्यांदा वरळीमधून निवडून आले. आता ते विधानसभेत विरोधी बाकांवरून सरकारला धारेवर धरताना दिसतात. तसेच आक्रमक शैलीत आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने अनेक प्रश्न देखील मांडताना दिसून येतात. मात्र त्यांचा आवाज जरी त्यांचे काका राज ठाकरेंसारखा किंवा बाळासाहेब ठाकरेंसारखा खणखणीत नसला तरीही युवा वर्गात आदित्य ठाकरेंबाबत विशेष प्रेम आणि आपुलकी दिसून येते. 2026च्या महापालिका निवडणुकीतही आदित्य ठाकरेंनी ज्या प्रकारे युतीचं नियोजन आणि प्रचार केला त्यातून त्यांच्याकडे पक्ष चालवण्याची क्षमता असल्याचं पाहायला मिळालं. आदित्य ठाकरेंकडे कार्याध्यक्ष हे पद दिलं जाणार अशा चर्चा रंगल्या आहेत. आदित्य ठाकरेंनी तुर्तास हे वृत्त नाकारलं आहे. पण जर असं घडलं तर आदित्य ठाकरेंकडे एक मोठी जबाबदारी येईल. त्यांना कार्याध्यक्ष केलं जाईल का हे 19 जूनला स्पष्ट होईल. तुम्हाला काय वाटतं? आदित्य ठाकरेंना जर कार्याध्यक्ष पद दिलं गेलं तर ते हे जबाबदारी पार पाडू शकतील का? कमेंट्समध्ये नक्की सांगा.